नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी देवी भागवत पुराणातील पुढचे अध्याय घेऊन आलेले आहे। आई देवी भगवतीच्या चरणी एकच प्रार्थना आहे, तिच्या ज्या कुठल्या भक्तांपर्यंत तिला हे पोहोचवायचं आहे त्या सगळ्यांपर्यंत हा माझा व्हिडिओ नक्कीच पोहोचू दे आणि त्यांना मार्गदर्शन मिळू दे आई तुझ्याकडून। सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नवरात्र व्रत विधी। जन्मेजय म्हणाला, हे द्वितोजोतम, नवरात्र आल्यावर काय करावे? विशेषतः शरदकालीन नवरात्री विधी आपण मला सांगा। व्यास म्हणाले, राजन ऐक, श्रेष्ठ नवरात्रात विधीपूर्वक पूजन कसे करावे ते मी तुला सांगतो। वसंतकाली नवरात्रीतही असेच पूजन करावे, कारण हे दोन्ही ऋतू सर्व प्राण्यांच्या दृष्टीने यमद्रष्टा म्हणजेच दुर्गम आहेत, म्हणून कल्याणासाठी नवरात्र पूजन करावे। अमावस्येच्या दिवशी सर्व पूजा सामुग्री एकत्र करून जमवावी आणि फक्त एकाच वेळी हविष्य भोजन करावे। श्रेष्ठ अशा समतल जागी स्तंभयुक्त असा 16 हात लांब रुंद मंडप तयार करावा, तो ध्वजाने सजवावा। नंतर त्या जागी पांढरी माती आणि शेणाने सारवून मंडपाच्या मध्ये एक चौकोनी अशी सुंदर वेदी तयार करावी। वेदी साधारणतः 4 हात लांब रुंद आणि 1 हात उंच असावी। पाठीमागे एक उंच असे स्थान बनवावे। तोरणे चंदाकृती टांगून सुशोभित असा मंडप पूर्ण करावा। रात्र झाल्यानंतर देवीचे तत्व जाणणारे आचारवान वेदाज्ञ सर्वज्ञ अशा ब्राह्मणांना पाचारण करावे। मग प्रतिपदा झाल्यानंतर प्रातःकाली नदी नद तलाव विहीर अथवा घरी अशा कोणत्याही सोयीस्कर जागी विधीपूर्वक स्नान करावे। प्रातकर्मे उरकून नंतर ब्राह्मणांना संतुष्ट केल्यानंतर पाठास सुरुवात करावी। पाठ करणारे ब्राह्मण 1, 3, 5 किंवा 9 असावे। पारायणासाठी शांत स्वभावाच्या ब्राह्मणाला पाचारण करावे। प्रथम वेद विधानाने स्वस्ती वाचन करावे। वेदीवर सिंहासन ठेवून त्यावर सर्व आयुधांसहित देवीची चतुर्भुजा प्रतिमा स्थापन करावी। ती प्रतिमा सौम्य रत्नभूषणांनी युक्त, मुक्तहाराने सुशोभित, दिव्य वस्त्रांनी विभूषित, सर्व गुणलक्षणांनी युक्त अशी असावी किंवा सिंहावर आरूढ अशी शंख चक्र गदा पद्मधारिणी चतुर्भुजा किंवा 18 भुजा असलेली सनातनी देवी असावी। प्रतिमा नसेल तर वेदीवर नरवाण मंत्राने युक्त दुर्गा यंत्राची स्थापना करावी। पीठ पूजेकरिता वेदीच्या दक्षिणेला कलश स्थापित करावा। तो कलश पंचपल्वांनी संपन्न आणि वेद मंत्रांनी सुसंस्कृत करावा। त्यात श्रेष्ठ असे तीर्थजल भरावे। एखादे रत्न किंवा स्वर्णही त्यात ठेवावे। मंगलाचरणासाठी गायन वादनाची व्यवस्था करावी। हस्त नक्षत्राने युक्त असलेल्या प्रतिपदेला केलेले पूजन श्रेष्ठ मानले गेले आहे। प्रथम संकल्प आणि नंतर देवीचे पूजन करावे। शक्य असल्यास त्या दिवशी उपवास करावा, नाहीतर रात्रीचे भक्त भोजन करावे। पूजा करण्याआधी देवीला निवेदन करावे, हे जगदंबे, मी श्रेष्ठ नवरात्र व्रत करतो आहे, तू ह्याला कार्याला मला मदत कर। व्रतकाली नियमपालन करावे। विधिवत मंत्रोच्चारणाबरोबर पूजन करावे। चंदन अगर कपूर सुगंध पुष्पे मंदार करंडा अशोका मोगरा करवीर मालती ब्राह्मी यातील मिळतील ती फुले तसेच बेलपत्र वाहावे। धूप दीप विधीपूर्वक अर्पित करावे। नारळ केळी डाळिंबे संत्री फणस बेळफळ इत्यादी देवीला अर्पण करावे। नंतर भक्तिभावाने अन्नदान करावे। नेहमी जमिनीवर शयन करावे। कुमारिकांचे पूजन करावे। त्यांना वस्त्रालंकार प्रदान करून अमृतमय भोजन द्यावे। रोज एका कन्येचे पूजन किंवा रोज एक वाढीव संख्येने किंवा रोज 9 कन्यांचे पूजन करावे। आपल्या कुवतीप्रमाणे दान द्यावे। धन असताना कृपणता करू नये। हे राजन, 1 वर्ष किंवा 2 वर्षाची कन्या कुमारिका, 3 वर्षाची कालिका, 7 वर्षाची चंडिका, 8 वर्षाची शांभवी, 9 वर्षाची दुर्गा आणि 10 वर्षाची सुभद्रा मानली जाते। 10 वर्षापुढील कन्येला पूजनासाठी वर्ण्य मानले आहे। कुमारी पूजनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात। श्रीरस्तु या मंत्राने किंवा अन्य कोणत्याही देवी मंत्राने पूजन करतेवेळी श्रीने सुरुवात करावी। जी देवी कुमार कार्तिकेयच्या गूढ तत्वांची लीलापूर्वक रचना करते आणि ब्रह्मादी देवांना उत्पन्न करते त्या कुमारी देवीचे मी पूजन करतो।
या मंत्राने कुमारिकांचे पूजन करावे. जी देवी सत्वादी गुणांची त्रिमूर्तीद्वारा नाना रूपिणी असते आणि जी ती तिन्ही काळात व्याप्त अशी शक्ती आहे, त्या त्रिमूर्तीचे मी पूजन करतो. जी सर्व प्राण्यांना पूर्वजन्मीच्या संचिताचे बीजोरोपण करते, मी त्या रोहिणीचे पूजन करतो. जर नवरात्रीचे 9 दिवस पूजा करणे शक्य नसेल तर त्यात विशेषतः अष्टमीला देवीचे पूजन करावे. कारण दक्ष यज्ञाचा विध्वंस करणारी भद्रकाली अष्टमीलाच प्रकट झाली होती. 9 दिवस उपवास करणे शक्य नसेल तर 3 दिवस उपवास करावा. भक्तिभावाने सप्तमी, अष्टमी, नवमीच्या रात्री भगवती पूजन केल्याने ही सर्व अभिष्ट फल प्राप्त होते. वननासी रामाने आपली पत्नी सीता हिचे जेव्हा रावणाकडून हरण झाले तेव्हा किंकिष्ठा पर्वतावर नवरात्र व्रताचे अनुष्ठान केले होते. रामाला नवरात्र व्रत कथन. व्यास म्हणाले, सीताविरहाने दुखी असा राम एकदा लक्ष्मणाला म्हणाला, हे बंधू, जर सीतेचा शोध लागला नाही तर तिच्याशिवाय मी जगूच शकणार नाही. तिच्याशिवाय अयोध्यालाही परत जाणार नाही. राज्य गेले, वनवास प्राप्त झाला, पित्याचा मृत्यू झाला, आता सीतेचेही हरण झाले. दैव मला दुःख देता देता कोण जाणे कुठे घेऊन जाणार आहे. दुःखी रामाला धीर देऊन त्याचे सांत्वन करण्यासाठी लक्ष्मण म्हणाला, हे महाबाहो, भीतीचा तुम्ही त्याग करा, धैर्य धारण करा. मी त्या राक्षसाला मारून सीतेला घेऊन येतो. संपदा आणि आपदा दोन्ही वेळ समान भाव असणारे पुरुषच धैर्यवान म्हणून ओळखले जातात. तुच्छ विचारांचे पुरुष दुःखाचे कष्ट मनाला लावून घेतात. संयोग आणि वियोग तर देवाधीन आहे. जर देह आणि आत्मा वेगवेगळे आहे तर देहासाठी शोक का करावा. हे बंधू, जर आवश्यकता वाटली तर भरत शत्रुगणांच्या सैन्याला बोलवून घेऊन शत्रू नष्ट करेन. वृथा शोक का करता. तसे पाहिले तर मी एकदा सुद्धा सर्व दैत्याचे हनन करण्यास समर्थ आहे. आपल्यासारखा धैर्यवान बंधू असताना रावणाला मारण्यासाठी काय मोठी अवघड गोष्ट आहे. तरीही जरुरी भासलीस तर मी माझ्या सहाय्याला महाराज जनकांना बोलवून घेऊ आणि सर्व देवांचा कंटक जो रावण त्याला मारून टाकू. लक्ष्मणाचे वरील बोलणे ऐकून रामाने स्वतःला सावरले. इतक्यात आकाशमार्गाने नारद अवतरित झाले. रामाने उठून आसन, अर्ध्य, पाद्य अर्पित केले. नारदांनी रामाला म्हटले, मला माहीत आहे की रावणाने सीतेचे अपहरण केले आहे, परंतु हे रामा, तुमची उत्पत्तीच रावणाचा नाश करण्याकरिता झाली आहे आणि त्यासाठीच तर सीताचं हरण झालं आहे. म्हणून हे महाबाहो, धैर्याने काम करा. सती धर्माचे पालन करणारी सीता आपले चिंतन करीत लंकेत राहिली आहे. इंद्राने एका पात्रात कामधेनूचे दूध घालून ते पात्र सीतेकडे दिले. ते अमृतासारखे दूध पिऊन सीता भूक तहान यापासून मुक्त झाली आहे. मी स्वतः तिला पाहून आलो आहे. आता ती अगदी निर्भयशी आहे. हे राघवा, आता तू रावणाच्या नाशासाठी नवरात्र व्रत कर. उपवास, देवी पूजन, जप, होम इत्यादी सर्व विधी मी तुझ्याकडून करून घेईन. या व्रतासाठी आचार्य मीच होतो. रामाने मग अश्विन मास आल्यावर नवरात्र व्रत यथासांग पूर्ण केले. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्या पर्वत शिखरावर देवी अंबिका प्रकट झाली. मेघगर्जनासारखे गंभीर वाणीने ती म्हणाली, हे रामा महाबलो, मी तुझ्या भक्तिभावाने प्रसन्न झाली आहे. तुझे मनोरथ पूर्ण होतील. देवांच्या अंशापासून उत्पन्न झालेली शक्तिमान वानर तुला सर्वोत्तपरी मदत करतील. तू यशस्वी हो. असे बोलून देवी अंतर्धान पावली. अदितीला शाप. जन्मेजय म्हणाला, हे मुनिश्रेष्ठ, आपण सर्व ज्ञानांचे भांडार आहात. आपल्यामुळेच माझ्या कुलाची वृद्धी झाली आहे. मी असे ऐकले आहे की शूरसेनाचा मुलगा वसुदेव यांच्या पोटी विष्णूने अवतार घेतला होता. वसुदेव धर्मात्मा असूनही त्यांना कारावास का भोगावा लागला. व्यास म्हणाले, हे जन्मेजया, भगवान विष्णू तर रथाच्या चाकाप्रमाणे पुन्हा पुन्हा अवतार घेत राहिले आहेत. त्यांनी यदुकुलात अवतार घेतला होता. त्या कृष्णाच्या अवतरणाची गाथा मी तुला सांगतो. वसुदेव हे महर्षी कश्यपांचे वंशात जन्मलेले आले होते. त्यांना पूर्वजन्मीच्या शापामुळे गोपालन करावे लागले. कश्यपांचे अदिती आणि दिती अशा 2 पत्नी होत्या. त्या दोघांनाही शापामुळे पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता. त्या रोहिणी आणि देविकीच्या रूपात या पृथ्वीवर निर्माण झाल्या. त्यांना वरुणाचे शाप देऊन पृथ्वीवर पाठवले होते. जन्मेजय म्हणाला, महर्षी, कश्यपांकडून असे कोणते पाप घडले होते की ज्याच्यामुळे त्यांना पत्नीसहित शापित व्हावे लागले. व्यास म्हणाले, हे जन्मेजया, वसुदेव तसेच देवकी व रोहिणी यांना अवतार घेऊन या पृथ्वीवर काय यावे लागले ते लक्षपूर्वक ऐक. एकदा वरुण देवाकडून महर्षी कश्यपांनी यज्ञ करण्यासाठी कामधेनू मागून आणली. यज्ञ संपन्न झाल्यावर वरुणाने गाय परत करण्याबद्दल खूप वेळा कश्यप मुनींना सांगितले, पण कश्यपाने ती परत केली नाही. तेव्हा वरुण
ब्रह्मदेवाकडे जाऊन सांग लागले. कश्यप इतके मदोमंत झाले आहेत की त्यांनी यज्ञासाठी नेलेली कामधेनू अजून परत केली नाही. त्यामुळे मी त्यांना शाप दिला आहे की मनुष्य रूपात जन्म घेऊन ते गोपालन करीत राहा. तिकडे तुमच्या दोन्ही पत्नी नाना प्रकारची दुःखे भोगत जीवन कंठतील. तसेच अदितीला बालक मृत्यू होण्याचे दुःख भोगावे लागेल. तिला कारागृहात दुःखात राहावे लागेल. वरुणाची शापवाणी ऐकून ब्रह्मदेवाने आपला मुलगा कश्यप याला बोलून घेतले आणि त्याने लोकपालाचा अपराध केला असल्याची खात्री करून घेतली व नंतर स्वतःही त्याला पत्नीसह पृथ्वीवर जन्म घेऊन गोपाल होऊन राहण्याचा शाप दिला. अशा तऱ्हेने वरुण आणि ब्रह्मदेव दोघांच्या शापामुळे कश्यपाला पृथ्वीवर जाऊन राहावे लागले. त्याचवेळी कश्यप पत्नी दिती हिने आपली बहीण इंद्राची आई अदिती हिला शाप दिला. जन्मेजय म्हणाला, दितीने आपल्या बहिणीला शाप देण्याचे कारण कोणते? व्यास म्हणाले, महर्षी कश्यपांच्या या दोन्ही प्रिय पत्नी म्हणजे दक्ष प्रजापतीच्या कन्या होत्या. जेव्हा अदितीला इंद्रासारखा सुंदर पराक्रमी मुलगा झाला तेव्हा दितीलाही असाच मुलगा आपणाला असावा असे वाटले आणि तिला मुलगा होण्याची चिन्हे दिसू लागली. तेव्हा अदिती आणि तिचा मुलगा इंद्र दोघांनाही संगनमत करून तिच्या गर्भाचे प्रथम 7 आणि नंतर एकूण 50 तुकडे करून टाकले. ही गोष्ट कळल्यानंतर दिती अतिशय दुःखी झाली आणि तिने इंद्राला शाप दिला की माझ्या अर्भकाला तू जसे कपटाने मारलेस तसेच तुझे राज्यही जाईल आणि तुझ्या पापिनी आईने अदितीने जसे माझे गर्भाचे तुकडे तुकडे करविले तसेच तिची मुलेही होऊन मरतील आणि कारागृहात राहून तिला पुत्र शोकाने व्याकुळ व्हावे लागेल. अन्य जन्मातही ती मृत संतानच प्राप्त करेल. ही गोष्ट जेव्हा कश्यपांना कळली तेव्हा ते दितीचे सांत्वनासाठी म्हणाले, हे कल्याणी, तू क्रोध सोडून दे. तुझे पुत्र बलवान होतील. तुझ्या खंडित गर्भापासून 49 मरुदण होतील. ते सर्व देव तसेच इंद्रचेही मित्र बनतील. तसेच तू दिलेला शाप 28च्या मन्वंतराच्या द्वापार युगात खरा होईल. मनुष्य जन्म घेऊन अदितीला आपल्या कर्माचे फळ भोगावे लागेल, कारण वरुणानेही तिला शाप दिला आहे. व्यास म्हणाले, हे राजन, अशा प्रकारे अदितीला जन्म घेऊन देवकीच्या रूपात पापाचे फळ भोगावे लागले. नर नारायण द्वारा तपश्चर्या. प्रल्हादाचे नैमिषारण्यात गमन व प्रल्हादाचे नर नारायणाशी युद्ध. राजा जन्मेजय म्हणाले, हे मुनिवर, हा संसार म्हणजे पापाने भरलेला आहे. तेव्हा यांच्या बंधनातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता? व्यास म्हणाले, हे राजेंद्र, हे स्थावर जन्मात्मक संपूर्ण विश्व राग द्वेष यांनी आवृत आहे. धर्मात स्थिर राहण्याचे कारण ही वासनाच आहे. परंतु वासनेत जेव्हा मलिनतेचा समावेश असतो तेव्हा धर्म सुद्धा मलिन होऊ लागतो. मलिन वासना निश्चितच धर्माचा नाश करणारी असते. उत्पत्तीच्या वेळी ब्रह्मदेवाच्या हृदयापासून धर्म नावाच्या पुत्राची उत्पत्ती झाली. तो सत्यवादी आणि वैदिक धर्म मानणारा होता. त्याने दक्ष प्रजापतीच्या 10 कन्यांची विवाह केला. त्याला 4 मुलगे होते, ते म्हणजे हरी, कृष्ण, नर व नारायण. त्यापैकी नर व नारायणांनी हिमालयातील बद्रिकाश्रमात जाऊन उग्र तपश्चर्या सुरू केली होती. इंद्राने जेव्हा पाहिले की या दोघांचे तपोबल वाढत आहे तेव्हा त्यांनी निरनिराळ्या तऱ्हांनी त्या दोघांना तपापासून विचलित करण्याचा प्रयत्न केला, पण नर आणि नारायण दोघेही त्याला बदले नाही. स्वर्गातून इंद्राने पाठवलेल्या त्या 16,000 अप्सरांकडून स्वतःला वाचवण्यासाठी नारायणाला विचारपूर्वक क्रोध सोडून शांतीचा आश्रम घेऊन लागला. त्याने विचार केला की अहंकाराने दुःख प्राप्त होते आणि हेच धर्माचे मूळ कापून टाकणारे आहे. धर्माचा अपयोग करून वेळ घालविला तर तो व्यर्थ होय. तसेच क्रोध व संताप उत्पन्न करणारा घोर शत्रू म्हणून काम आणि लोभ यांचेही महाभयंकर असा क्रोध ज्याला वश झालेला प्राणी हिंसा सुद्धा करू शकतो. अशा या क्रोधाला मनातून हटविण्यासाठी शांतींनाच आश्रय मानावे लागेल. हे शहाणपणाचे आहे. राजा जन्मेजय म्हणाला, व्यासमुने, प्रल्हादासारखे शांत स्वभावाच्या दैत्यराजाने या दोघांशी युद्ध का बरे केले? व्यास म्हणाले, भगवान नरसिंहाचे प्रल्हादाला पाताळ लोकात शासक नियुक्त केले तेव्हा तो तेथे व्यवस्थित राज्य करू लागला. एके दिवशी महर्षी भृगूचे पुत्र व्यचन नर्मदा नदीच्या पात्रात स्नान करण्यासाठी व्याहंतरेश्वर तीर्थात उतरले. तेव्हा एका भयंकर सर्पाने त्यांना पकडून पाताळात नेले. महर्षींनी विष्णूंचे चिंतन केले, त्यामुळे ते सर्पाच्या बंधनातून मुक्त झाले. त्यांना काही कष्ट होऊ शकले नाही. उलट नागकन्यांनी त्यांचे पूजन केले, तेथेच ते राहू लागले. एकदा दैत्यराज प्रल्हादाने त्याला पाहिले तेव्हा पाताळात येण्याचे कारण त्यांना विचारले. ते म्हणाले, नर्मदेत स्नानाला उतरलो तेव्हा एका सर्पाने मला पकडले व पाताळात आणले.
भगवान विष्णूंचे स्मरण करताच सर्प निर्वंश झाला. त्याने मला सोडून दिले, त्यामुळे मला आपले दर्शन घडले. वचन ऋषींचे बोलणे ऐकून प्रल्हाद प्रसन्न झाला आणि त्याने विविध तीर्थांविषयी माहिती विचारली. पृथ्वी, पाताळ आणि आकाशातील पुण्यतीर्थे कोणकोणती आहेत? च्यवन म्हणाले, ज्यांचे मन, वाणी आणि कर्म शुद्ध असते त्यांच्यासाठी पावलाने तीर्थे 1000 असतील. मलिन मन असेल तर अशांना गंगेचे पाणीही तुच्छ वाटते. म्हणून प्रथम मन शुद्ध निष्पाप होणे आवश्यक आहे, मग सर्व तीर्थे पुनीत होतात. तीर्थात प्रमुख तीर्थ आहे नैमिषारण्यात, नंतर चक्रतीर्थ आणि तिसरे पुष्कर तीर्थ. पृथ्वीवर यांच्या व्यतिरिक्त असंख्य तीर्थ आहेत. प्रल्हादाला ही माहिती ऐकून आनंद झाला आणि तो आपल्या दैत्यमित्रांसह नैमिषारण्यात पुंडरीकाक्ष अच्युत भगवानाच्या दर्शनासाठी च्यवन ऋषींबरोबर निघाला. नैमिषारण्यात सरस्वतीच्या पवित्र जलात अशा अनेक ठिकाणी जाऊन तेथे स्नान करून पुढे पुढे जात असता वाटेत वटवृक्षाखाली प्रल्हादाचे 2 तपस्वी नरनारायण दिसले. त्यांच्या जवळ उत्तमोत्तम धनुष्यबाणादी आयुधे पाहून प्रल्हादाला आश्चर्य वाटले. त्याने नरनारायण जवळ चौकशी करून हे असे धर्मबाह्य का वागता याबाबत त्यांच्याशी वाद घातला. पण त्यांचे म्हणणे न पटल्यामुळे शेवटी प्रल्हाद त्यांच्याशी युद्धास तयार झाला. त्यांचे सामर्थ्य अजमावण्यासाठी त्याने नरनारायणाशी घनघोर युद्ध केले, पण तो काही त्यांना हरवू शकला नाही. तेव्हा त्याने विष्णू भगवानांचे चिंतन केले. भगवान प्रल्हादासमोर प्रकट झाले व त्यांनी सांगितले, हे भक्तवर प्रल्हादा, दोघेही सिद्ध पुरुष माझेच अंश आहेत. जितेंद्रिय असल्याने ते तुझ्याकडून पराभूत झाले नाहीत, ह्यात आश्चर्य काहीच नाही. तेव्हा तू आता वित्तलोकी परत जा. विष्णूची आज्ञा मानून प्रल्हाद परत आपल्या राज्यात पाताळात निघून गेला. शुक्राचार्याचे मातेचा वध. राजा जन्मेजय म्हणाला, ही कथा ऐकून मनात येते की नरनारायण भगवान विष्णूंचे अवतार होते. ते सत्वगुणी असूनही तप सोडून युद्ध करायला का प्रवृत्त झाले? त्या युद्धात त्यांना अखेर काय मिळाले? तपाने संचित असे सर्व पुण्य मात्र ते नष्ट करून बसले. व्यास उत्तरले, अहंकार हेच या प्रश्नाचे उत्तर आहे. सर्वज्ञ मुनिजन सात्विक, राजसी आणि तामसी अहंकार हे सृष्टीचे मुख्य कारण मानतात. मग ते देहधारी नरनारायण अहंकार कसा सोडतील? जगत जर अहंकाराने उत्पन्न झाले आहे तर अहंकाराविना कोण असू शकेल? ब्रह्मा, विष्णू, महेशी अहंकारयुक्त आहेत. भगवान विष्णूंना या विश्वात श्रेष्ठ, अधम अशा सर्व योनीतून असंख्य अवतार धारण करावे लागले आहेत. त्यांना 7व्या वैवस्वत मन्वंतरात असंख्य अवतार घ्यावे लागले. महर्षी भृगूंच्या शापामुळे त्यांना असंख्य अवतार घ्यावे लागले. जन्मेजयाने विचारले, भृगूंनी शाप का दिला? व्यास म्हणाले, ऐक, फार पुरातन काळातील गोष्ट आहे. हिरण्यकश्यपूने देवांबरोबर युद्ध केले होते. त्या युद्धामुळे सारे विश्व व्याकुळ झाले होते. हिरण्यकश्यपू वध झाला. मग प्रल्हाद राजा बनला. प्रल्हादही देवांना त्रास देऊ लागला. म्हणून इंद्राद्री प्रल्हादाबरोबर युद्ध झाले. ते फार घनघोर झाले आणि त्यात प्रल्हादाचा अपयश आले. दुःखी प्रल्हादाने मग आपले राज्य बलीच्या स्वाधीन केले व स्वतः गंधमादन पर्वताकडे निघून गेला. राजा बनताच बलीही देवांशी शत्रुत्व करू लागला. त्यामुळे देवदेवतांचे पुन्हा एकदा भयंकर युद्ध झाले आणि महातेजस्वी इंद्राने जय मिळविला. राज्य भ्रष्ट झालेले दैत्य मग शुक्राचार्यांना शरण गेले. शुक्राचार्यांनी त्यांना सल्ला दिला की मी तुम्हाला आदेश देईन, तुम्ही तपस्याप्रमाणे राहा. मग शुक्राचार्य स्वतः कैलास पर्वतावर शंकराची कृपा मिळवण्यासाठी निघून गेले. देवांनीही मग युद्ध बंद केले. कैलास पर्वतावर जाऊन शुक्राचार्यांनी भगवान शिवाला प्रणाम केले. तेव्हा शंकराने त्यांना येण्याचे कारण विचारले. नम्रपणे शुक्राचार्य म्हणाले, हे देव, मी देवांचा पराजय करून दैत्यांना जय मिळवून देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी मला असे मंत्र आपणाकडून प्राप्त करून घ्यायचे आहे की जे बृहस्पतीला माहीत नाही. त्यासाठी मी काय करावे? शंकर म्हणाले, शीर्षासन करून कण, धूर्म, रुई सेवन करण्याचे तप केलेस म्हणजे तुला मंत्रप्राप्ती होईल. त्याप्रमाणे शुक्राचार्याने कण, ध्रुम सेवन करून शीर्षासनस्थ राहून तप केले. शुक्राचार्याचे व्रत जेव्हा देवांना कळले तेव्हा युद्धबंदीचे दैत्यांनी रहस्य देवतांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी दैत्यांवर चढाई केली. दैत्य भयभीत होऊन शुक्राचार्याच्या मातेकडे पळून गेले आणि तिचा आश्रय त्यांनी घेतला. तिने दैत्यांना आश्रय दिला, अभय दिले. दैत्यांचा पाठलाग करीत देव तेथे जाऊन पोहोचले. तेव्हा दैत्यांचा संहार होताना पाहून तिने आपल्याला सर्व देवांना आपल्या तपोबलाने निद्रिस्त केले. विष्णूने इंद्राला आपला आश्रय दिला. तेव्हा चिडून जाऊन शुक्राचार्याच्या मातेने इंद्रासाठी विष्णूला मारण्याचे ठरविले.
पण ती त्याला मारू शकली नाही. विष्णूने सुदर्शन चक्राने तिला जमिनीवर लोळविले. विष्णूला भृगूचा शाप. व्यास म्हणाले, ही घटना कळताच महर्षी भृगू अतिशय क्रोधित झाले. त्यांनी रागाने विष्णूंना म्हटले, तुम्ही सत्वगुणी म्हणूनच तुमची ख्याती आहे, मग आपल्या गुणवांविरहित हे विपरीत कृत्य ते कसे काय केले? तुला क्षमा करणे उचित होणार नाही. तू इंद्राच्या रक्षणासाठी हे जघन्य कृत्य केले आहेस, म्हणून तू शाप देण्याच्याच योग्यताचा आहेस. आता माझ्या शापामुळे तुला वारंवार जन्म घ्यावा लागतील. अशा प्रकारे शाप देऊन ते आपल्या पत्नीकडे वळले. ते म्हणाले, मी जर धर्मत्व जाणणारा असलो, धर्माने राहिलो असतो, सत्यभाषी असलो तर माझ्या सत्याचे बलाचे तर तू उठशील आणि हे सर्व देव माझे तेजबल पाहू शकतील. असे म्हणून त्यांनी आपल्या पत्नी मुखावर पाण्याने थोडेसे थेंब शिंपडले. तेव्हा ती उठून स्मितहास्य करू लागली. इंद्रासह सर्व देव विस्मित झाले. इंद्र सर्व देवांना म्हणाले, जेव्हा शुक्राचार्य शिवमंत्र सिद्धी प्राप्त करून परत येतील तेव्हा ही घटना ऐकून ते संतप्त होतील आणि मग मात्र आपली धडगत नाही. इंद्राने खूप विचार केला आणि त्याने आपली कन्या जयंती हिला बोलवून तिच्यावर ही कामगिरी सोपविली. पित्याच्या आज्ञेप्रमाणे जयंती शुक्राचार्याकडे त्यांना सेवा करण्यासाठी निघून गेली. तिने तेथे जाऊन त्या शीर्षासनस्थ शुक्राचार्याची सेवा भक्तिभावाने केली. बरीच वर्ष झाल्यानंतर शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपण सर्व प्राण्यांकडून अवघे असे प्रजापती आणि मंत्र त्यांचा राग हलविला पाहिजे. भक्तीचे ज्ञाता व्हाल असा शुक्राचार्यांना आशीर्वाद दिला आणि शंकर अर्थधान पावले. शुक्राचार्य खुश झाले. त्या खुशीतच त्याने जयंतीला विचारले, तुला काय वर देऊ? तेव्हा तिने आपली हकीकत सांगून आपणावर कृपा करावी अशी त्यांना विनंती केली. शुक्राचार्यांनी ती मान्य केली आणि ते तिच्यासह राहू लागले. पण एकदा त्यांना दैत्यांचे स्मरण झाले आणि त्यांची काळजी त्यांना वाटू लागली. म्हणून ते जयंतीला म्हणाले, दैत्य मला पुत्रवत आहेत. मी त्यांचे रक्षण करण्याचे वचन दिलेले आहे. तेव्हा त्यांना भेटून मी पुन्हा लवकर इकडे येतो. तेव्हा पतिव्रता धर्म जाणणारी जयंती म्हणाली, ठीक आहे, आपण जावे. आपल्या धर्माआड मी येणार नाही. शुक्राचार्य नंतर निघून गेले आणि दैत्यांकडे येऊन पोहोचतात. तो काय, प्रत्यक्ष बृहस्पती त्यांचा म्हणजे शुक्राचार्यांचा वेश घेऊन त्यांना जैन धर्माचे शिक्षण देत आहेत. त्यांना अहिंसेचे महत्त्व पटवून देत आहेत. शुक्राचार्यांना अतिशय आश्चर्य वाटले. त्यांनी जाणले की बृहस्पतीने माझ्या यजमानांना म्हणजे दैत्यांना नक्कीच भूल पाडली आहे. दैत्यांचा पराभव. शुक्राचार्यांचा दैत्यांना म्हणाले, हे दैत्यांनो, माझे रूप घेऊन बृहस्पती तुम्हाला फसवीत आहे. तुम्ही का उगाच फसता? त्यांच्या लबाडीला फसून तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलात तर आपलेच नुकसान करून घ्याल. परंतु दैत्यांना इतकी भुरळ पडली होती की ते काही विचार करायला तयार नव्हते. उलट ते शुक्राचार्यांना म्हणाले, आमचे हेच गुरु आहेत. हे सत्यवचनी धर्मात्मा आम्हाला कितीतरी दिवसांपासून शिकवितात. आमचे हेच हितचिंतक आहेत. हेच भृगुपुत्र आहेत. तेव्हा तुम्ही कोण येथे आला आहात? तुम्ही काही आमचे गुरु नव्हेत. तुम्ही कोणीही असा, पण येथून जा. तेव्हा शुक्राचार्य मनात समजले की हे सर्व बृहस्पतीचे अनुयायी झालेले दिसतात. आता येथे थांबणे काहीच उपयोग नाही. दैत्यांचा मूर्खपणाचा त्यांना खूप राग आला आणि ते रागाच्या भरात दैत्यांना शाप दिला की परोपरीने समजवले तरी तुम्ही ऐकत नाही. तेव्हा तुम्ही संज्ञाशून्य व्हाल आणि सदा पराधीन व्हाल. देवगुरु बृहस्पतींना जेव्हा शुक्राचार्यांची दैत्यांना शाप दिल्याचे कळले तेव्हा आपले खरे रूप घेऊन ते तेथून निघून गेले. ते इंद्राकडे जाऊन त्याला म्हणाले, हे देवराज, मी आपले कार्य सिद्ध केले आहे. दैत्यांना जेव्हा शुक्राचार्यांनी शाप दिला तेव्हा मी तिथून परत इकडे आलो. सर्व देवांना हर्ष झाला आणि त्यांनी बृहस्पतीचे पूजन केले. नंतर सर्वांनी मिळून युद्धाची आखणी केली. तिकडे दैत्यांना जेव्हा कळले की सर्व देव मिळून मोठ्या तयारीने लढायला सिद्ध होत आहेत व छत्रवेशी बृहस्पतीही गायब झाले आहेत तेव्हा त्यांना खूपच चिंता वाटू लागली. ते सर्व मिळून विचार करू लागले, आपण फसलो. हे त्यांना आता कळून चुकले. म्हणूनच शुक्राचार्यांनी आपणास त्यागिले आहे. तरी त्यांचीच आता काहीही करून प्रार्थना केली पाहिजे. कसेही करून त्यांचा राग घालविला पाहिजे. हा निश्चय करून मग ते सर्वजण शुक्राचार्याकडे आले. त्यांनी आपले नेतेपण प्रल्हादाकडे दिले होते. सर्वजण भीतीत शुक्राचार्यासमोर येऊन पोहोचले. भीतीने थरथर कापतच त्यांनी शुक्राचार्यांना प्रणाम केला आणि ते नम्रतेने म्हणाले, गुरुदेव, आम्ही आपले यजमान हे सर्वज्ञ आपणाला विनंती करायला आलो आहोत की आपण आम्हाला क्षमा करावी. आपण निघून गेल्यानंतर छत्रवेशी बृहस्पतीने गोड गोड बोलून आम्हाला आपल्या जाळ्यात ओढले
आम्ही फसलो. आमच्याकडून अजाणतेपणी आपला अपराध झाला. आपण शांतीप्रेमी आहात. आपण आमचा अपराध पोटात घाला. आमच्यावरील राग सोडून आम्हाला मार्गदर्शन करा. आपल्या मार्गदर्शनानेच आम्ही रसातळावर जाणार नाही. आपण प्रसन्न व्हावे. प्रल्हादाचे हे बोलणे ऐकून हसून शुक्राचार्य म्हणाले, तुम्ही भय सोडा. मी तुम्हाला संरक्षण देतो. तुम्ही जरी आता बलहीन झाला आहात तरी आपण यातून काही मार्ग काढूया. सध्या तरी अशी परिस्थिती आहे की पराभव पत्करून तुम्हाला पातालोकी जाणे इष्ट आहे. देवदैत्याकडून देवीचे स्मरण. व्यास म्हणाले, हे नृपा, महात्मा शुक्राचार्याचे बोलणे ऐकून प्रल्हाद संतुष्ट झाला. नंतर तो आपल्या दैत्य बांधवांना म्हणाला, आपण जर आता युद्ध करून केले तर आपला विजय नक्कीच होणार नाही. परंतु त्याचे हे बोलणे सहन न झाल्यामुळे त्यांच्यातील जे गर्विष्ठ दैत्य होते ते म्हणाले, भाग्य वगैरे आम्हाला काहीच माहीत नाही. आळशी जे असतात ते त्या भाग्याच्या भरवशावर गप्प बसतात. पण भाग्य भाग्य म्हणजे आहे तरी काय? कोणी ते पाहिले आहे? ते सर्व द्या सोडून. आता आपणच आमचे नेता व्हा. त्या सर्वांचा आग्रह पाहून प्रल्हादाने मग त्यांचे नेतृत्व स्वीकारले आणि आपल्या नेतृत्वाखाली त्याने दैत्यसेनेला देवांची मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याची आज्ञा केली. दैत्यांची तयारी पाहून देवसेनाही शस्त्रांती सुसज्ज होऊन दैत्यांची लढण्यासाठी सज्ज झाली. इंद्र आणि प्रल्हाद यांच्यातील हे युद्ध बराच काळ झाले. ते घनघोर युद्ध पाहून मुनिजन भीतीने थरथर कापू लागले. प्रल्हादाला जय मिळवायचे चिन्ह दिसू लागले. जवळजवळ आपला पराभव झाला असे जाणून इंद्राने गुरु बृहस्पतींना च्या सांगण्यावरून मनातल्या मनात देवीचे स्मरण केले. इंद्र म्हणाला, हे देवी महामाये अंबिके, तुला माझा नमस्कार असो. हे अभयदात्री, तुझा जय जय असो. हे भुवनेश्वरी, हे शक्तिदर्शन नायिके, हे दशतत्वामिके, हे महाबिंदू स्वरूपिणी माते, तुला मी नमस्कार करतो. हे महाकुंडलिनी स्वरूपिणी, हे सच्चिदानंद रूपिणी, हे प्राणअग्निहोत्र विमे, हे दीपशिखात्मके, तुला मी नमस्कार करतो. हे पंचकोशात्मग्रते, हे पृच्छ रम्य स्वरूपिणी, हे आनंद लिके, हे सर्व उपासीनादाची पूजिता, अशा माते तुला मी वंदन करतो. हे माते, तू आमच्यावर प्रसन्न हो. आमचा पराभव अटळ आहे. आम्हा देवांचे रक्षण कर. तूच आमचे दुःख दूर कर शकशील. हे देवी, तुझे स्मरण करणे हे सुद्धा सुखी असतात. तुझे विस्मरण ज्यांना होते ते कष्टी होतात. तुझे भजन करणारे भक्त ह्या संसारात सागरातून सुखरूपपणे तरून जातात. तूच सर्व विश्वांची तारक शक्ती आहेस. तुझ्या भक्तीने शूद्र प्राणीही महान होऊ शकतात. ते धन्य होतात. दुःखे कोठल्या कोठे पळून जाते आणि ते सुखसागरात पोहून राहतात. अशा प्रकारे इंद्राने आळविलेल्या भक्तिपर स्तोत्रांनी प्रसन्न होऊन विश्वेश्वरी देवी सिंहावर आरूढ होऊन तेथे प्रकट झाली आणि तिने आपले चतुर्भुज रूप प्रकट केले. शंख, चक्र, गदा, पद्मधारिणी, सुलोचना भगवतीचे दर्शन देवांना घडले. लाल वस्त्रे परिधान केलेल्या आणि माल्यादिनी विभूषित अशा भगवतीच्या दर्शनाने देवांना धीर आला. प्रसन्न मुखाने देवी म्हणाली, हे देवगणांनो, भिवू नका. मी तुम्हा सर्वांचे रक्षण करीन. असे बोलून ती मदमत्त दैत्यांसमोर जाऊन ठाकली. देवीला आपल्या समोर पाहून प्रल्हादासह सर्व दैत्य भयभीत झाले. ते आपणास म्हणू लागले की आता काय करावे. भगवान विष्णूंच्या सहाय्यासाठी चंडिका देवी स्वतःच येऊन थडकली आहे. हिनेच महिषासूर, चंडमंड यांचा संहार केला होता. हिनेच मधुकैटभ यांचा वध केला होता. ही आता आपलाही संहार करून टाकेल. तेव्हा पळून जाण्याच्या विचारात असणाऱ्या आपल्या दैत्य बांधवांना नमुची नावाचा दैत्य म्हणाला, जर असे पळून गेलात तर जगन्माता रुष्ट होईल आणि आपल्याला मारून टाकेल. म्हणून माझे ऐकाल आणि दुःख व्हावे असे वाटत नसेल तर काहीतरी चांगला उपाय शोधून काढा. प्रल्हाद चटकन म्हणाला, आपण या सृष्टी स्थिती आणि प्रलयकारी शक्ती स्वरूपा भगवतीचे स्तवन करूया. आणि लगेच ते सर्व दैत्य भक्तिभावाने देवी भगवतीची स्तुती करू लागले. सर्वाधिष्ठान स्वरूपिणी ह्रीम मूर्तीला नमस्कार असो. स्थावर जंगमातकाची सृष्टीकर्ता ब्रह्मा विष्णू रुद्र यांची निर्माती, हे देवी महामाये, तूच सर्वांची जननी आहेस. मग तूच निर्माण केलेले आम्हा दैत्य आणि देव यांच्यामध्ये भेदभाव का बरं करतेस. हे माते, चांगले आणि वाईट कसलेही असले तरी माता आपल्या मुलांमध्ये भेदभाव करीत नाही. मग तूच का बरे आमचे रक्षण करीत नाहीस. आम्ही सर्व दैत्य तुला अनन्य भावाने शरण आलो आहोत. तू आमची माता, तुझ्या मनात येईल तसे आता कर. पाहिजे तर तार, नाही तर मार. आम्ही तर तुझ्या चरणी लीन होऊन आलो आहोत. देवी म्हणाली, ऐका दैत्यांनो, तुम्ही पाताळात जाऊन तुमच्या इच्छेप्रमाणे राहा. तुम्ही तेथे जाऊन निर्भयतेने राहा.
शुभ आणि अशुभ काय ते कळण्यासाठी प्रतीक्षा करा. जे समाधानी संतोषी असतात त्यांना सर्वत्र सुख प्राप्त होते, परंतु लोभी जीवांना त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरीही ते सुखी होत नाही, संतुष्ट होत नाहीत. माझ्या आदेशाप्रमाणे वागलात तर तुमची सर्व पापे नाहीशी होतील. देवीचे हे आश्वासन ऐकून सर्व दानव तिला नमस्कार करून पाताळात गेले आणि तेथे आनंदाने राहू लागले. नंतर देवीही आपापल्या लोकास गेली. देवी मग अंतर्धान पावली. श्रीदेवी पर्णमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.